माध्यमातून कोणीतरी ब्लॅकमेलिंग देखील होत होतं, अशा प्रकारच्या पण गोष्टी समोर येत आहेत. नाही, आताच त्यांना खरं तर आजच अटक झालेली आहे. त्यांच्याकडून मला वाटतं जेव्हा स्टेटमेंट्स घेतल्या जातील आणि त्यानंतर चौकशी ही आता चालू झालेली आहे आणि चौकशीच्या सुरुवातीलाच मी आता काही बोलू शकणार नाही, परंतु एका गोष्टीची खात्री मात्र नक्की देतोय की ह्या व्यक्तीची चौकशी करत असताना ही निष्पक्ष चौकशी होईल आणि चौकशीच्या अंती दोषींवरती नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल. उद्या गुढीपाडवा आहे, परवा ईद आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अलर्ट आहेत, अनेक वास्तूंना धमक्या आलेल्या आहेत. असं असताना कशी सुरक्षा व्यवस्था असणार, कारण दोन मोठे सण बॅक टू बॅक येतात. मला वाटतं मुंबईमध्ये वर्षाला अनेक सण साजरे होत असतात आणि हे सण साजरे होत असताना आजपर्यंत कधीच गालबोट लागलेला नाही. सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत, जी काळजी घ्यायची आहे ते मुंबई पोलिसांनी आजपर्यंत तत्परतेने घेतलेली आहे. ती गुढीपाडव्याच्या दिवशी आणि ईदीच्या दिवशी देखील घेतली जाईल. अजितदादा पवार संदर्भात रोहित पवारांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. जय पवारांकडेही काही पुरावे आहेत आणि जय पवार जे पत्रकार परिषद घेत होते तिला त्यांना थांबवावी लागली, कोणाचा तरी दबाव आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी खुलाशी करणार आहे, रोहित पवार म्हणाले. मला वाटतं रोहितजींची आणि माझी या बाबतीत कुठली अजूनपर्यंत चर्चा नाही, परंतु जर का त्यांनी जे काही एव्हिडन्सेस CID ऑफिसरना दिलेले आहेत, नक्कीच जी काही CID मार्फत चौकशी चालू आहे त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत ते देखील कन्सिडर करूनच चौकशी पूर्ण होईल आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मला वाटतं कुठलंही स्टेटमेंट आमच्याकडून येणं ही चुकीचं राहील. पण चौकशी ही निष्पक्ष होते, ती योग्य दिशेने चौकशी ही जात आहे आणि चौकशीच्या अंती जर का कोणी दोषी आढळलं त्यांच्यावरती कारवाई देखील होईल. होत असलेला ऍसिड हल्ला आणि त्याच्यानंतर बीडचं प्रकरण पाहता मात्र पुण्यामध्ये वैष्णवी आगवणे प्रकरणानंतर बीडमधल्या 22 वर्षाच्या तरुणीने देखील सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेतलेला आहे. महिलांच्या या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आता कुठेही मात्र हे प्रकरण वाढत चालले आहे, त्यामुळे सरकारवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत विरोधकांकडून. बघा, महिलांच्या वरती अत्याचार रोखण्यासाठीच्या नक्कीच